कोणाचं नशीब किती घाण असावं ना, त्या गाडीवरची कोंबडी खाऊन कोणी टाकले यार, सगळी गाडी घाण केली. हे गाइज, वेलकम बॅक टू द माय न्यू व्हिडिओ. कॅमेरामॅनच्या धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आलो उपवनला. आज परत मॅटर्निटी शूट आहे आणि त्याच्यानंतर एक केक स्मॅश सेरेमनी आहे डोंबिवलीला. आणि आज आकाश परत लेट आहे, तो आला नाही आहे. सो आज मला एकट्याला हँडल करायचं सगळं. सो हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. सो विल बी हँडल बिकॉज मला अगोदरचा बराच असा एक्सपिरियन्स आहे. सो चला शूटला सुरू करूया. शूट संपलेलं आहे आणि आज खूप जास्त ऊन होतं, म्हणजे नेहमी एवढं नसतं. सो डिफिकल्टी होती थोडंफार शूट करताना, पण झालेलं आहे. सो आता आपण क्लायंटचा रिव्ह्यू घेऊया, त्यांना कसे वाटले फोटो आणि व्हिडिओ. कसं वाटलं ताई तुम्हाला आमचं काम? दादा एक नंबर. क्लायंटला खूप जास्त फोटोज आवडलेत, व्हिडिओज आवडले आणि मला स्वतःला ते आवडलेच. बिकॉज काय आहे की आज एवढं जास्त ऊन होतं आणि प्रत्येक डेला ना मला नवीन काहीतरी शिकायला भेटतं की ह्या एवढ्या हार्श उन्हामध्ये शूट कसं करायचं. सो मी लवकरच त्याच्यावरती एक ट्युटोरियल बनवणार आहे. सो आता सेकंड शूट आहे माझं, जे आहे डोंबिवलीला केक स्मॅश सेरेमनी आहे. सो परत तो ट्रॅफिक, परत तो त्रास, तो एवढा सगळा त्रास सहन करून आता चला प्रवास सुरू करूया. कोणाचं नशीब किती घाण असावं ना, तर हे इकडे समोर बघावं. कारण ही अशी एवढी अशी भारी कार आहे जी घेण्यासाठी बऱ्याच लोकांची ड्रीम आहे. पण हे ज्याने घेतलंय त्याच्यासाठी बघा हे काय आहे आणि हे कुठे ठेवले. बेबी खूप जास्त क्रँकी आहे, त्याच्यामुळे आम्ही ब्रेक घेऊन घेऊन शूट करतोय. सो आता बेबीने फर्स्ट अटेम्प्ट मस्त केलेला आहे, म्हणजे फॅमिली शूट मस्त केलेलं आहे. सो आता आम्ही सेकंड शूट करतोय, तो केक स्मॅश करणार आहोत. त्याचा सेटअप रेडी होतो. हा अक्षय आलेला आहे, गुन्हेगार आपला लेट लतीफ. सो अशा तऱ्हेने वरदने तिसऱ्या अटेम्प्टला सुद्धा होकार पसरलेला आहे. सो आम्ही आता परत असा वेट करतोय वरद येईल आणि केक स्मॅश सेरेमनी केल्यानंतर आम्हाला निघता येईल. म्हणजे संध्याकाळी हाँगकाँगची फ्लाईट आहे. हाँगकाँगला कोण होतं? माझी मावशी. झोपलो सामान मला घेऊन जायचं. बेबी तुमचं ऐकत नाही सर, तुम्हाला कसं वाटते? प्रतिक्रिया सांगू शकता? बेबी ऐकत. ॲक्च्युली मला एकच फोटो पाहिजे आणि एक फोटो भेटला ना मला काम म्हणजे खूप चांगलं होऊन जाईल. नक्कीच भेटेल. फायनली सरांना दिलेलं आहे. सॉरी मेरे से गलती हो गया. फायनली वरदने खूप मस्त फोटोज दिले आणि केक म्हणजे व्यवस्थित, म्हणजे खूप जास्त केक काढला त्याने आज आणि खूप मस्त फोटोज दिले. सो फायनली शूट संपलेलं आहे. सो आता आपण क्लायंटचा रिव्ह्यू घेऊया की त्यांना कसं वाटलं शूट. हा फोटो मी ठेवणार आहे रडका स्पेशली, त्याला वयाचा
16व्या 17व्या वर्षी दाखवणार आहे की आम्ही तुझं शूट केलेलं होतं आणि तू सगळे रडले फोटो काढलेले. अरे मी तुला सगळे फोटो देणार आहे त्याला दाखवण्यासाठी. ते दाखवणार आहे मी त्याला स्पेशली. ते दाखवणार आहे. तू कसला रडका होतास ते. पण त्याचा अगोदरचे फोटो पण खूप छान आहे. एक टाइम मला तुमचे पेशन्स झाले होते ना असे की आता बस करूया. स्पेशली ह्याचे का हा मला दिसत होतं त्या चेहऱ्यावरती की बस करूया. तू मला नको घेऊ. असं नाही काय होतं माहिती का की तेवढं तुम्हाला पण अजून हे होलं होतं बाकी. हा मुलगा परत 1 वर्षाचा नाही म्हणा. द थिंग इज लाईक दॅट की मला पेशन्स हवे होते कारण की मला माझा बाळ परत 1 वर्षाचं बॅक नाही मिळणार. कारण की तो वाढत राहणार आता तो परत त्याच्यासाठी त्याचा आभार मोकळे पुढे आयुष्यासाठी. राईट राईट व्हेरी नाईस. आणि तुम्ही खरंच खूप पेशन्सफुली ते करू दिलं मला काम. नाहीतर मला असं वाटत होतं एक टाइम की ह्याचा केक कटिंगच्या अगोदरच मला निघावं लागणार आहे आता. हाय विराज, तू काय आणलं थैलीमध्ये? काय आहे? फकाटे. लाव मम्मीला दाखव. मम्मीच्या चेहऱ्यावर देतो डायरेक्ट. माझे केस जाणार नाही ना त्याच्यात बसल्यात. डाटाचा फुल प्लॅन टाकली करायचा. ते पण फिरताय. अरे वा. तू तोडलंस? फुसका? अरे चक्री लावली का काय लावली तू? कसल्या फुसक्या चक्रा घेऊन आली ही? हा अभिराज, फुसका पाऊस फुसकी चक्री मी आणलंय. बचपन मध्ये हे करायचो. हे नागगोळी असे लावायचो. इकडे 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 नाग बघ नाग. तो डरपोक बघ. तो गाईज आजचा दिवस खूप छान गेला आणि दोन्ही क्लायंट इज टू सॅटिस्फाईड. दोघांनी चांगले रिव्ह्यू मला दिले आणि शेवटी हे 2 कार्टून मला भेटले. यांना सगळ्यांना या दोघांना जरा दिवाळी सेलिब्रेशन करायचं होतं. फटाके जरा फोडायचे होते बरोबर ना. सो आम्ही फटाके फोडले. सो आता भेटूया आता आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय, टेक केअर, बाय.